बघा आज आपण आहे ना फॉर्मेशन ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. ठीक आहे. आता उद्गारवाचक वाक्य म्हणजे जनरली तुम्हाला माहिती आहे की वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेशन असतं किंवा उद्गारवाचक चिन्ह असतं. आता ज्या वेळेला आपण उद्गारवाचक चिन्ह किंवा एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवतो त्यावेळेला काही सर्टन रूल्स आहेत. दिलेलं वाक्य जनरली ॲसरेटिव्ह सेंटेन्समध्ये असतं, म्हणजे विधानार्थी वाक्य असतं, कर्त्याने सुरुवात होणं. मग त्याला तुम्ही एक्सक्लामेटरीमध्ये कसं कन्वर्ट करणार? आता ह्या ग्रुपमध्ये असलेले सगळे मुलं 7वी 8वी 9वीतले, म्हणजे इथून नंतर तुम्हाला इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मेक इट एक्सक्लामेटरी किंवा फॉर्म एक्सक्लामेटरी सेंटेन्स हा प्रश्न असू शकतो. मग तो कशा बेसिसवरती व कशा आधारावरती विचारला जातो त्याच्यावरती आपण थोडंसं डिस्कस करतो. फॉर्मेशन ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य तयार करणे. आता जनरली ना पोरांनो, बघा तुम्ही पहिले 2 वाक्य जर बघितली तर ह्या वाक्यात विहिरी आलाय आणि ह्या वाक्यामध्ये अविहिरी शब्द आलाय. तर नियम असं सांगतो, हा जो विहिरी आहे ना, हा विहिरी हा तुम्हाला कट करायचा आहे आणि त्याच्या जागेवरती हऊ या शब्दाचा वापर करायचा. कसला? हऊ. आणि तिथूनच वाक्याची काय करायची आहे? सुरुवात करायची. हऊ. पुढचं जे वाक्य आहे ते लिहा, त्याच्या पुढे हऊ फेमस सिटी. ओके. त्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला या नाशिक इज. आता काय राहिलंय का तुमचं? हेल्पिंग वर्ब पर्यंत तुम्ही लिहिलं, वाक्यात काही लिहायचं राहिलं नाही. ॲट द एंड एक्सक्लामेटरी साइन प्लेस करा. हाऊ फेमस सिटी नाशिक इज. नाशिक किती फेमस सिटी, किती फेमस सिटी ना नाशिक आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. हे झालं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता तसंच अविहिरी जर असेल तर तो कट करा, त्याच्या जागेवरती व्हॉट टाका, म्हणजे व्हॉटने वाक्याची सुरुवात करा. त्याच्यानंतर हा ए त्याच्या पुढे प्लेस करा. व्हॉट अ. वाक्य बघा पुढचं काय आहे? व्हॉट अ स्टुपिड बॉय. वाक्याच्या सुरुवातीला या ही इज. सगळं वाक्य ऑलमोस्ट लिहून झालं हेल्पिंग वर्ब पर्यंत, म्हणून शेवटी एक्सक्लामेटरी सेंटेन्स. व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज. हे केव्हा? ज्यावेळेला वाक्यामध्ये अ आणि व्हेरी असेल तेव्हा. आता बघा ह्या वाक्यामध्ये काहीच नाहीये, व्हेरी हा विषयच नाहीये, पण वाक्यामध्ये अ आलाय बघा. तर जर वाक्यामध्ये नुसता अ जरी असेल तरी तुम्ही व्हॉटने वाक्याची सुरुवात करायची आणि वाक्यामध्ये काहीच नाही, व्हेरी पण नाही, अ पण नाही, अशा वेळेला हाऊने वाक्याची सुरुवात तुम्ही करू शकता. कसं बघा, आता इथं मला अ दिसतोय, इट इज अ गुड सजेशन. अ दिसतोय म्हणून व्हॉट अ. विशेषण कुठल्या वाक्यातलं? व्हॉट अ गुड सजेशन. वाक्याच्या सुरुवातीला या इट इज आणि लास्टला एक्सक्लामेटरी साइन. व्हॉट अ गुड सजेशन इट इज. ओके. त्यानंतर द सन वॉज हॉट ओव्हरहेड. आता इथे काहीच नाही, विशेषण आहे हॉट. ओके. कशाने करा वाक्याची सुरुवात? हाऊ. जर वाक्यामध्ये अ असेल तर मी कशाने करू शकते? व्हॉटने. जर वाक्यात काहीच नाही, व्हेरी अ नाही दिसत आहे, हाऊने करा. हाऊ. विशेषण कुठले? हाऊ हॉट ओव्हरहेड. वाक्याच्या सुरुवातीला या द सन वॉज आणि शेवटी द्या एक्सक्लामेटरी साइन. आता बघा इथे एक नियम लिहिला आहे जो बेसिकली ह्या वाक्यामध्ये वापरला जातो. व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली आणि हायली यासारखे शब्द तुम्हाला वाक्यातले काढले. जसं आपण पहिल्या वाक्यांमध्ये व्हेरी सारखा शब्द काढला, तसं आता मी इथे एक एक्स्ट्रीमली असलेला एक एक्झाम्पल घेते. एक्स्ट्रीमली काढलाय तर इथे अ आहे का? नाही, म्हणून कशाने सुरुवात करणार मी? हाऊ. हाऊ सॉरी. वाक्याच्या सुरुवातीला या आय एम. हाऊ सॉरी आय एम. शेवटी एक्सक्लामेटरी. म्हणजे एक्स्ट्रीमली हा शब्द काय झाला? वाक्यातला निघून गेला. ह्या पद्धतीने पूर्ण दिलेल्या ॲसरेटिव्ह सेंटेन्सचा तुम्ही एक्सक्लामेटरी सेंटेन्स करू शकता. आणि शक्यतो दिलेला सगळा व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले नियम, कुठे काय चेंजेस करायचे काय हे समजतात. कारण बरेच जण व्हिडिओ पूर्ण न बघितल्यामुळे नियम कळत नाही आणि त्याच्यामुळे वाक्य बऱ्याचदा चुकतात. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नियम व्यवस्थित समजते. याची एक्झरसाइज मी तुम्हाला पाठवते.